गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी आज लवकर उठले कारण आमचा अभिनव आज ट्रिपला जाणार आहे. त्याला उठवायला लागले. आवाज देते तर तो काय उठायचं नाव काढेना. सकाळचे 5:15 वाजले होते आणि तो ट्रिपला 6 वाजता जाणार होता. उठवलं त्याला. मग त्याला डब्याला दही धपाटे पाहिजे होते. अगोदर चहा करून घेतला. चहा ठेवला. चहा घेतला. नंतर लगेच धपाट्याची सुरुवात केली. खरडा करायला टाकला तव्यावर. बघू शकताय तुम्ही काय काय घातले मी खरड्यात. आमच्या खरड्याची क्वालिटी खूप छान आहे असं बरेच जण मला सांगतात. धपाटे पण खूप टेस्टी असतात असं सांगतात. धपाटे थापून घेतले पटपट. खरडा पण बनवून घेतला. त्याची जायची गडबड चाललेली. भरभर भरभर आवरून घेतलं सगळं. आता ह्यांना उठवायचं होतं. अजून झोपले होते. गेले त्यांना आवाज दिला. थोडासा पेपर वाचला. उठवतर तर साहेब काय उठायचं नाव घेईनात. थंडी वाजत होती. आणखी जास्त मुस्कटन घेऊन झोपायला लागले. ओई गण टोई ग चालू होतं. तरी पण उठवलं. उठायचं काय नावच घेईनात. ठीक आहे झोपा म्हटलं. बाहेर आले अंगणात तर ह्या आमच्या कोकोनं एवढा पसारा करून ठेवलेला. असा राग येत होता. पण सकाळी दरवाजा उघडलं की कसं करते बघा. उड्या मारत जवळ येते अंगावर. आणि एवढा पसारा घाण करून ठेवलेलं त्यानं बाहेरचं. गेलो झाडाला बघितलं तर गुलाबाचं फुल इतकं मस्त लागलेलं. वास तर इतका छान येतोय. मला खूप आमच्या झाडाची फुलं आवडतात. आणखी आमच्या अंगणात बरीच अशी झाडं आहेत. थंडी तर एवढी पडलेली कुडकुडत होतो मी. तुमच्याकडे थंडी आहे का तुम्ही सांगा मला कमेंट करून. आणखी हे बघा ओरडल्यानंतर कसं येऊन बसले शांत. ओरडताना इकडे तिकडे बघते माझ्याकडे बघेन ना. आणि आमची अक्षरा ही चहा प्यायला लागल्या. थंडी वाजत होती काकडून बसलेली. तसंच आम्ही जाणार होतो कोल्हापूरला. आवरलं सगळं. नंदुबाईंकडे जाणार होतो कोल्हापूरला. नंदुबाईंकडं त्यांना सरप्राईज द्यायला. अंबाबाईचं दर्शन घेणार आणि तिथून पुढं आम्ही कोल्हापूरला नंदुबाईंना सरप्राईज द्यायला तिकडे जाणार आहे. तर पुढचा व्लॉग कंटिन्यू असणार आहे तर बघायला विसरू नका. आलोच. तर माझा लुक असा केलेला तुम्हाला कसा वाटला सांगा. आवरले आणि चाललोय नंदुबाईंकडे कोल्हापूरला. तर आजचा माझा लुक असा झालेला आहे. तुम्ही दिल से कैसे मध्येच व्हिडिओ करायला चालू केले. थोडंसं शूट केलं. एक 5-6 व्हिडिओ केले. आवरली काय व्हिडिओ करायला आवडते. मध्ये चुकायला लागला व्हिडिओ. गाडीवर बसून आम्ही चाललो कोल्हापूरला. आणि ही कोल्हापूरला जाताना नदी लागली. ही नदी तुमच्या ओळखीची आहे का मला सांगा. जर कोणाला माहीत असेल तर त्या नदीचं नाव तुम्ही कमेंट करायला विसरू नका. हे खोची गाव आहे. आम्ही मधल्या मार्गे गेलो. खोचीत नाही पोरं चाललेली. हाय करा म्हटल्यावर पोरं उड्या मारायला लागली. त्यांना नेमकं समजे ना बघा. आम्ही रोडवरनं जाताना हे कुरुडं म्हणा किंवा सायकलवरनं हे काका वैरण गावाकडची लाईफच वेगळी असते. हे जाताना बघताना लई भारी वाटायचं. आणि आम्ही गेलो. इथं थोडा वेळ थांबलो. इथं चहा घेतला वडगावमध्ये. थंडी इतकी वाजत होती. चहा घेऊन आम्ही निघलो. पोचलो नंदुबाईंकडे. त्यांच्याकडे गेल्यानंतर बघा तिथला परिसर इतका छान आहे. डोंगराळ भागात इथे राहिला. पोरली गावाचं नाव आहे. डोंगरावर येत राहिला. इतकं सीन छान वाटत होता. आम्ही वर उभं राहून ते शूट केलेलं. आणि मस्तपैकी चहा नाश्ता वगैरे झाला. नंदुबाईंशी बोलणं वगैरे झालं. आणि साईडला बाहेर आलो. पाठीमागं त्यांची झाडं वगैरे बघितली. वरनं शूट करताना खाली अक्षरशः इतकं छान वाटायचं. निघायला लागल्यानंतर आमच्या ताईसाहेबांचा चेहरा थोडासा बारीक झाला की आले लगेच चाले म्हणून. तरी पण पर्याय नव्हता. आम्ही जाता जाता थोडा वेळ थांबायचं म्हणून गेल्यामुळे त्यांना पण खूप छान वाटलं. तिथून थोडा वेळ थांबलो आणि नंतर निघालो. जाता जाता पुढं काय आमच्या ह्यांचं मन पालटलं. लगेच ठरलं काय तर पन्हाळगडला जायचं. तर आम्ही गेलो. इथं थोडं घसरत होतं. उतरताना मला भीती वाटत होती. तसंच खाली उतरलो आणि पुढं निघलो पन्हाळ्याला जायला. आलो पन्हाळ्याला. छान लोकेशन वाटत होतं. असं वाटत होतं तिथून असं पोचलो किल्ले पन्हाळगडवर. तर हा फोटो घेतला. इथला व्हिडिओ घेतला. आम्ही गेलो आत. तर मस्त वाटत होतं. एन्जॉय खूप केला आम्ही. पण नेमकं जायचं कुठं लक्षात येत नव्हतं. इकडं जायचं का इकडं जायचं. आम्ही इकडं जायचं ठरवलं. गेलो सरळ. मस्तपैकी फिरलो. खूप छान एन्जॉय केला. एका स्कूलची ट्रिप आली होती. हॅलो फ्रेंड्स. आता आम्ही आलो पन्हाळ्यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो बघा समोर. हे 3 दरवाजे म्हणतात. ह्याचं काय लिहिले बरं आपण बघूया. इथं काय आहे त्यांचं. जिथं जाईल तिथं पॉईंट सगळे लिहून ठेवलेले होते.
त्यावेळी वाचत पुढे जात होतो. चिंच घेतलेली खायला. चिंच बघितल्या तोंडाला पाणी सुटलं. तू कशाला खायला लागलीस? तुला खोकला का? आंबट आहे का? कायच नाही. पकड जरा. पाहिजे आणि आमच्या ह्यांचं काय मध्येच ये पटकन फोटो काढूया, ये पटकन फोटो काढूया. ठीक आहे, झालं. मग आमचं फोटो सेशन झालं. थोडंसं बोलत गप्पा मारल्या. मला जास्ती काही माहीत नव्हतं. त्या ह्यांना विचारली नव्हती आणि ते आम्हाला गाईड करत होते चांगलं. त्यांना इतिहास विषय खूप आवडत होता. त्यामुळे संभाजी महाराजांचं त्यांनी सगळं आम्हाला सांगितलं कसं होतं काय होतं. वर गेलो. इथं पण छान होतं लोकेशन वगैरे. असं वाटत होतं की इथनं परत यायलाच नको. जितका वेळ तिथं घालवलं तितका वेळ छान होतं. निवांत थांबावं वाटत होतं पण पर्याय नव्हता. त्यामुळे आम्हाला परत यायला लागलं. बघू नका म्हटलेलं. वर गेलो आम्ही तर तिथला परिसर असं इतकं भारी वाटत होतं बघायला की नजर हलवू वाटत नव्हती. इतकं छान वाटत होतं. हे तुम्ही बघू शकताय. हे आम्ही गडावर उभं राहून हे शूट केलेलं आहे. इतकं छान वाटते. भरपूर लोक येतात. सहल आलेली, छोट्या मुलांची पण सहल आलेली, कॉलेजची ट्रिप आलेली. आणि हा आवळा आणि कैरी. आत्ता ह्या दिवसात कैरी मिळाली आम्हाला तिथं आणि टेस्ट छान होती. खाल्लं, मस्त सीन एन्जॉय केला. पन्हाळागड पूर्ण आम्ही एन्जॉय केला. हे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही परत गेलो खाली. हे आमच्या अक्षराला घोड्यावर बसायचं होतं. शेवटी बसवलं. हाऊस एवढी, अंगात जीव नाही पण धाडस बघा. निवांत घोड्यावर बसून राहायचं चालू. अक्षरा घोडेस्वार झालं. आता टुकडुक टुकडुक करत जाणार आहे. जाम दर बाळा. अक्षरा ह्या दोघींचं एक काय वेगळंच चाललेलं होतं. आम्ही आपलं फिरत होतो आणि ह्यांची मस्ती चाललेली. हे सगळं शूट करून घेतलं इथलं प्लेस. जितके फोटो काढल तेवढं कमी. असं परत वाटायला लागलं की फोटोज काढत बसल्यानंतर आपण हे सीन बघणार. नंतर आम्ही आलो इथं आल्यानंतर ह्यांचा मध्येच डान्स चालू झाला. याचा एक व्हिडिओ करून पोस्ट केला आणि नंतर चाललो आम्ही परत घरी. पण पर्याय नव्हता. त्यामुळे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही परत म्हणलो सांगलीला यायला. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.